हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि छान अशी मस्त सकाळची देवपूजा वगैरे झाली. अंशू पण स्कूलला गेली आणि शिव पण क्लासला गेला आहे, तर येईल तो थोड्या वेळात. आता आषाढ महिना चालू आहे, तर आषाढ महिन्यात त्यांना देवाला नैवेद्य पाणी देत असतात, तर गोड चाणक्या वगैरे करत असतात. तर तेच करायचं आहे. आज मंगळवार आहे. आज म्हटलं चला आज मस्त सकाळी सकाळी नैवेद्य करून घेऊ. तर तुम्हालाही दाखवते थोडीफार रेसिपी. आत्ता इकडे ना मी मस्त चाणक्या वगैरे तळत होती. तर खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना रेसिपी वगैरे शेअर करायची होती, पण मला सकाळी सकाळी एवढं काही वेळच भेटला नाही, त्यामुळे थोडेसे शॉर्टकटमध्येच व्हिडिओ घेतला आहे. तर इकडे कुरडया वगैरे तळल्या होत्या आणि चाणक्याही लाटून वगैरे झाल्या होत्या. त्यानंतर रशीही झाली होती. भात पोळ्या असं सगळा स्वयंपाक रेडी करून घेतलेला होता. मेथीची भाजी वगैरे आणि त्यानंतर नैवेद्य असे भरून घेतलेले होते. तर भरपूर ठिकाणी नैवेद्य दाखवायचे होते, त्यामुळे नैवेद्य छान भरून घेतले. तर नैवेद्य भरल्यानंतर आमच्या तिथे शीतळा माता मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनासाठी आणि काहीही म्हणजे कार्यक्रम सण वगैरे असला की आम्ही नैवेद्य पाणी तिथे देत असतो. त्यानंतर मग तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर मी गेलेली होती गवळी बाबाला. तर आमच्या इथे ना खूप मोठं मंदिर आहे गवळी बाबांचं. तेथे नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्या शेजारीच लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तिथेही नैवेद्य दाखवला. आणि आज मंगळवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती देवीच्या मंदिरात. आणि हा बाहेरचा परिसर आहे, तर तिथे ना म्हणजे असे कार्यक्रम वगैरे असतात, तर ते इकडे चालू होते गाण्यांचे वगैरे आणि काही लोकांचे जेवणाचे पण कार्यक्रम असतात, तर ते इकडे स्वयंपाक वगैरे करत होते. तर भरपूर गर्दी होती आज तिकडे. त्यानंतर मग घरी आले, घरातली सर्व कामे आवरली आणि मग दुपारी अचानक प्लॅन ठरला की आज छोटीशी पार्टी करायची सगळ्यांनी एकत्र येऊन. तर मग म्हटलं चला आज मस्त छोटीशी पार्टी करूया. म्हणून मग आम्ही ना आमच्या फ्रेंड सर्कल जे काही आहे, आमचा 8 जणांचा फ्रेंड सर्कल आहे, त्यांच्यातल्या एकाच्या घरी आम्ही पार्टीचं नियोजन केलं होतं. मिस्टरांनी त्यांनी पार्टी म्हणजे सगळे एकत्र येऊन जेवण वगैरे बनवणं आणि गप्पा गोष्टी करणं. तर हीच आमची छोटीशी पार्टी असते, कारण की सगळे एकत्र आले की खूप छान वाटतं. मजा मस्ती गप्पा गोष्टी यामध्येच आमचा दिवस जातो. आणि फिरायला पण आम्ही सगळे सोबतच असतो, त्यामुळे तुम्ही त्यांना ह्याआधीही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आम्ही त्यांच्या घरी आलेलो होतो. तर हे त्यांचं घर आहे, म्हणजे बंगलाच आहे मोठा. तर इकडे बघू शकता तुम्ही, खूप छान असं वातावरण होतं, एकदम हिरवळ आणि छान वाटत होतं अगदी. आणि त्यांनी आता नवीन पण बंगला बांधलेला आहे. आता हा त्यांचा नवीन बंगला आहे, पण मी नवीन बंगल्याचं काही जास्त शूट घेतलं नाही. आणि नंतर गच्चीवर गेल्यावर तर खूप छान मस्त वाटत होतं, कारण की एकदम पाणी वगैरे नदी एकदम जवळच होती ना, त्यामुळे अगदी छान वाटत होतं. गच्चीवरून एकदम व्ह्यू एकदम हिरवळ हिरवळ असं वाटत होतं. तर असं हिरवळीच्या ठिकाणी गेलं की अगदी छान वाटतं. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात असं बाहेर फिरायला पण खूप छान मस्त वाटतं, कारण की सगळीकडेच हिरवळ हिरवळ असते ना, म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आज मेनू होता मस्त पनीरची भाजी आणि काजू मिक्स, म्हणजे पनीर काजू मिक्स अशी भाजी होती. तर इकडे ना कांदे वगैरे सगळं सोलण्याचं काम वगैरे चालू होतं. त्यानंतर सुजाताने छान सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि मिस्टर आणि कैलास मामा ते इकडे बसलेले होते मस्त गप्पा मारत. तर माणसांचं भारी असतं, माणसांना काही टेन्शन नसतं स्वयंपाकाचं वगैरे, मस्त आरामशीर बसायचं असतं. तर बायांना कुठेही गेलं तर चुकत नाही स्वयंपाक. तर आम्ही इकडे आलो ना, तर सुजाता मला भाजीची तयारी करून देत होती आणि मी इकडे भाजी करत होते. आरती आणि पूजा पोळ्या करत होती आणि सुजाता बाकीचं भांडे वगैरे आवरत होती आणि आम्हाला लागलेले मसाले काही साहित्य काढून देत होती, कारण की ज्याचं घर असतं ना त्याला सगळं म्हणजे माहिती असतं, त्यामुळे. आणि मग इकडे पनीरची म्हणजे काजू पनीर मिक्स भाजी आम्ही इकडे बनवत होतो. तर भाजी मी बनवत होते, पूजा आणि आरती पोळ्या करत होती आणि सुजाता बाकीचं बघत होती. तर सगळ्यांनी ती पटपट कामे होऊन जातात ना, त्यामुळे काही वेळ लागत नाही कामांना. म्हणजे आम्ही चौघे असलो की पटकन आमची कामे उरकून जातात. तर इकडे ना आता आम्ही छान अशी मस्त भाजी तयार केली होती आणि मुलांना पहिले जेवू घालून घेतलं, कारण की मग नंतर आहे ना सगळ्यांचं सोबत नाही होत, कारण की मुलांच्या खूप फरमाईश असतात, हे नको ते नको. आणि आम्ही हॉटेलमधून पण 2 भाज्या मागवलेल्या होत्या,
तर आम्ही आता इकडे सगळेजण मस्त जेवण करण्यासाठी बसलेलो होतो आणि सगळ्यांना इकडे काजू पनीरची भाजी आवडलेली होती। तर मी घरी जशी करते ना तशीच केलेली होती, कारण की सगळ्यांनाच खायची होती भरपूर दिवसापासून। म्हटलं चला आज एकत्र योग आलाय तर करूया। तर आम्ही इकडे सगळेजण मस्त गप्पा मारता मारता सगळ्यांची जेवणं चालू होती। त्यानंतर मग सगळं आवडल्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो, पण मग मुलांना ही झोप यायला लागलेली होती। मग आम्ही सगळे निघालो। तर भरपूर वेळ झालेला होता, 11 सव्वा 11 झालेले होते आम्हाला निघायला आणि अंधाराही पडलेला होता। तर मिस्टर आणि रोहित भाऊ गाडीवर गेले आणि आम्ही सगळे मोठ्या गाडीत जाणार होतो। इकडे सुजाता म्हणत होती पुन्हा या असं, तर तिच्या पिल्लूलाही झोप आलेली होती। तर मुलं सगळे झोपे आलेले होते। तर आम्ही घरी वगैरे आलो, तर त्यांच्या रस्त्याला आहे ना म्हणजे अशा एवढ्या गाड्या वगैरे नसतात, अंधारच होतं भरपूर। आणि आजची आमची पार्टी खूप छान मस्त झालेली होती छोटीशी। आणि त्यानंतर हा तुम्हाला आदल्या दिवशीचा व्हिडिओ येतोय प्रियांकाच्या बड्डे सेलिब्रेशनचा। तर प्रियांकाचा बड्डे होता, तर आम्हीही गेलेलो होतो, मस्त प्रियांकासाठी केक वगैरे आणलेला होता इकडे। तर खूप छान केक होता। इकडे सगळे सई अंशू सगळेजण बसलेले होते आणि छान असं बड्डे सेलिब्रेशन होत होतं आत्ता। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर प्रियंका, हॅपी बर्थडे टू यू। तर इकडे ब्लास्ट आणलेले होते ना ते काही फुटलेच नाही, ते दोन्हीही फ्लॉप गेले। तर इकडे मिस्टरांनी डायरेक्ट म्हणजे असं मोडूनच काढलेलं होतं ते। आणि इकडे आता मुली सगळं खेळायला मागत होत्या, कारण की एक ब्लास्ट त्याच्यातला पैशांचा होता ना, नकली पैशांचा, तर मुलींना तो लागत होता। तर इकडे सई आणि अंशू मस्त पैसे वगैरे गोळा करत होत्या आणि त्यालाच तोपर्यंत नादी लागलेलं होतं बड्डे सेलिब्रेशन होईपर्यंत। त्यानंतर इकडे राहुलने छान अशी मस्त कॅडबरी दिलेली होती प्रियांकाला। आणि इकडे ताई राहुल छान फोटो काढला। त्यानंतर मग आम्हीही फोटो काढत होतो आणि इकडे ना आम्ही हे फोटो काढून घेतले। तर आजचा व्हिडिओ इथे संपवते। तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।